आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये सोलापूरकरांसाठी जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जो पाण्याचा प्रश्न आहे, तुम्ही बघितलं असेल, पहिल्यांदा हे बघून घ्या, माझा आवाज सुद्धा जनतेपुढे जाणार नाही ह्याची सोय कशा पद्धतीने केली आहे। शेजारीच इथं मी बोलत असताना जाणून बुजून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कशा पद्धतीने घोषणा देऊन माझा आवाज दाबण्याचं काम करले। आज तुम्हाला माहित आहे, महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आहे, या सभेमध्ये सोलापूरच्या पाण्याचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो विषय आल्यामुळे प्रत्येकाला असं वाटत होतं की सोलापूरला आता रोज पाणी मिळणार। ही योजना मंजूर झाली, ही योजना ज्या वेळेस मंजूर झाली पहिल्यांदा त्यावेळेस ही योजना होती 892 कोटीची। 892 कोटीची योजना तुम्ही बघितलं असेल 1400 कोटीवर दिली आहे। 1400 कोटीवर गेल्या 6 महिन्याखाली तुम्हाला मी आवर्जून दाखवू शकतो। इथले तुमचे आपले लोकप्रतिनिधी कशा पद्धतीनं सगळ्या सभेत ओरडून ओरडून सांगत होते, हे जरा बघा, कशा पद्धतीनं सांगत होते की आम्ही कुठेही कर वाढ करणार नाही, आम्ही सोलापूरला पाणी मिळाल्याशिवाय काय करणार नाही। पण आज सोलापूरकरांच्या डोळ्यात सगळ्या सभागृहासमोर, म्हणजे मला वाईट वाटतंय की नवीन निवडून आलेले सदस्य जादा बोलू पण शकले नाहीत की त्यांच्या समोर कर प्रणाली बदलली गेली आहे, पाण्याचं मूल्य बदललं गेलेलं आहे, पाण्याची किंमत आणि करवाढ या दोन्ही गोष्टीमुळे सोलापूरकरांना सरळ सरळ जो गावठाण भाग आहे त्या गावठाण भागात ज्या पद्धतीचा रेडी रेटनर रेट असणार ना त्या रेडी रेटनर रेट प्रमाणे कर भरावा लागणार आहे। म्हणजे गावातले लोक आता नवीन या योजनेमध्ये त्यांना किती त्यांचं काम होणार आहे, तर काही तिथं पाईपलाईन घालणार नाहीत, काही ठराविक भागाचं काम नक्की होईल, पण त्याच्यासाठी कर प्रणाली 100% कर वाढ केलेली आहे। हे कर्ज काढत असताना तेच सांगतोय, हे कर्ज काढत असताना वर्ल्ड बँकेने स्पष्ट सांगितलंय, वर्ल्ड बँकेचं आणि महापालिकेचं अग्रीमेंट होताना सांगितलेलं आहे की तुम्ही जर कर वाढ करणार असाल, कर प्रणाली बदलणार असाल, पाण्याचं मूल्य बदलणार असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता येतील। जर पाण्याचं मूल्य बदललं नाही, जर तुम्ही कर प्रणाली बदलली नाही आणि तुमच्या जागासला विकण्याचं काम या ठरावात होतं, तुम्ही बघितलं असेल महापालिकेच्या ज्या मालकीच्या जमिनी आहेत त्या सुद्धा विका किंवा भाडेतत्वावर द्या किंवा त्याचा विल्हेवाट लावा, पण या गोष्टीसाठी कर्ज घेत असताना शहरवासियांची प्रचंड मोठी फसवणूक आहे। तुम्ही त्या फसवणुकीचा विचार नाही करू शकत। आज आमचा आवाज दाबा लागले, तुम्हाला हे ठरवून आहे। माझी विनंती, आपण बाहेर जाऊन परत प्रेस गाव काय अशा मुद्द्यावर चाललेला आहे, पण वस्तुस्थिती निलंबित ऐका, जनतेसाठी कायमचं करू द्या, या सोलापूरच्या नागरिकांसाठी कायमस्वरूपीचं निलंबन करू द्या, पण कर प्रणाली बदलली नाही पाहिजे या मताचा मला कायमचं सभागृहाच्या बाहेर काढा। एक मतानी नाही आमचं, आम्ही तुम्ही बघा कुठलं एक मत आहे, आम्ही एवढं ओरडतोय, आम्हाला बोलू दिला जात नाही, आम्ही इथं एवढं एक मत म्हणजे काय, सभागृहाचं एक मत असेल तरी एक मत म्हणलं जात आहे, सभागृहाचं एक मत नसतं। अरे आमचे लोक आहेत, मला दोघांना निलंबित जरी केलं असेल, काय बोलता, तुमच्या सगळ्या डोळ्यासमोर चाललंय की कुठेही आम्ही विरोध करत असताना खरं तर हे बहुमताने जरी केलं असेल, त्यांच्या बहुमताच्या ताकदीवर तरी करण्याचा रेटण्याचा प्रयत्न केला असेल, पण हे सोलापूरकरांच्या डोळ्यात धूळ पेक आहे। तुम्हाला माहित नाही सोलापूरकरांना काय काय केलंय या योजनेसाठी, या डायनासोरने। डायनासोर कोण आहे माहित आहे तुम्हाला? सोलापूरचा बघा, इथं फोटो आहे, इथं कशा पद्धतीने डायनासोर पूर्ण सोलापूरला गिळंगूत करण्याचं काम आहे। तुम्हाला त्यामध्ये सांगतो, छोटू कशा पद्धतीनं कारभार करायला लागले हे सगळ्याला माहित आहे। बघा, कर प्रणाली करत असताना त्यांनी कशाला मान्यता दिली माहित आहे का? खरं तर व्यापाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, कर्मचाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, आपल्याला वर्ल्ड बँकेने कशा पद्धतीने बांधून घेतलंय, तर आपलं अकाउंट हे एस्क्रो अकाउंट करणार आहे, बँकेचं अकाउंट म्हणजे आपल्या अकाउंट मधली, महापालिकेच्या आपल्या अकाउंट मधली पहिली रक्कम त्यांना द्यावं लागणार आहे, असं आपण लिहून देतोय अग्रीमेंट मध्ये की महापालिकेच्या पैशावरचा पहिला अधिकार इथल्या सोलापूरकरांचा नसणार आहे, इथल्या कामगारांचा नसणार आहे, इथल्या नगरसेवकांचा नसणार आहे, तो अधिकार कुणाकडे असणार आहे, तर त्यांनी कर्ज दिलं त्यांचा
पहिली रक्कम पहिला टॅक्सचे पैसे आपले ते पळून घेऊन जाणार आहेत. असं आहे 2 दिवसांपूर्वी भाजपच्याच आमदारांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली, त्यामध्ये सांगितलं की करवाढ नाही आहे. मग मी आमदारांची पण फसवणूक आहे 100% 2 आमदारांची फसवणूक मधला 3रा आमदारांनी आणि या सभागृहांनी केलेली आहे. देवेंद्रजी साहेबांच्याही काही चुकीची पद्धतीची नेऊन माहिती दिली माहित नाही, पण सोलापूरकरांना ही करवाढ परवडणार नाही. खास करून गावठाण भागातले जे शहराच्या मध्यवर्ती भागात राहतात त्या लोकांना तर ही करवाढ कसली परवडणार नाही. पाण्याची किंमत वाढवली आहे, आपल्या अकाउंटवर पैशावरचा पहिला अधिकार त्यांना दिलाय. आपल्या जमिनी जेवढे आहेत त्या सगळ्या मॉर्गेज ठेवा, विका, काही करा, इलेवट लावा. ही रक्कम भोगत असताना काही इतर कामा नावाचा एक हेड आहे. इतर कामं किती असतात हो? किती असू शकतात? 2 कोटी 5 कोटी असू शकतात. 90 कोटीचे इतर काम आहेत. 90 करोड रुपयाचे इतर कामं. मी त्यांना विचारलं होतं की 90 कोटीचे कुठली कामं केले अशी. घटनेच्या साक्षीदारात सोलापूर शहरातला काळा दिवस आहे. महापालिकेच्या इतिहासामध्ये आम्ही सत्तेमध्ये होतो, आजपर्यंत असं कधीही दादागिरी केलं नाही. अमोल बापूंनी मला त्या ठिकाणी निलंबित केलं, काही फरक पडत नाही. जनतेच्या विषयासाठी आम्हाला 100 वेळा तुम्ही जरी निलंबित केलं तर काय फरक पडणार नाही. आजचा जो विषय आहे 1300-1400 कोटीचा विषय आहे. जी योजना पूर्वी 800 कोटीची होती, 600 कोटी या ठिकाणी वाढवून आणले. आणि सकाळी पालकमंत्र्याकडे मीटिंग झाली, तिथंच ठरलं होतं की अमोल बापू शिंदेने चेतनवटेला बोलून द्यायचं नाही. तुम्ही विषयाच्या अगोदर आम्हाला या ठिकाणी वाचाच्या अगोदर सस्पेंड करता. विषय वाचाच्या अगोदर जे किती या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आमची दोघांची या सोलापूर शहरामध्ये त्यांचा पर्दाफाश होणार होता. या सोलापूर शहरामध्ये त्यांचा पर्दाफाश होणार होता. म्हणून या ठिकाणी अमोल बापूला मला या ठिकाणी निलंबित केलं तरी काय हरकत नाही. आमची मागणी रेडी रकमेवर वाढवू नका, कुठलंही या ठिकाणी कर वाढवू नका. पण या ठिकाणी जे वर्ल्ड बँक आहे त्या बँकेने निर्बंध लावलेत. त्यांनी सांगितलं की हे उत्पन्न वाढवण्याशिवाय आम्ही तुम्हाला उत्पन्न देणार नाही. त्या बँकेला सोलापूर शहरातल्या 20 प्रॉपर्टी ह्यांनी फिरून दाखवले. ते प्रॉपर्टी विकसित करा, जे इकून टाका किंवा डेव्हलप करा. सोलापूर शहरामधले हे उद्याच्याला दिवाळकर सोलापूर शहर काढणार आहेत. पहिली त्यांची आट आहे, जी पहिले 5 कोटी आहेत ते आमच्या अकाउंटवर या ठिकाणी जमा झाले पाहिजे. आमची विनंती आहे, तुम्हाला एवढ्या राज्यात तुमची सत्ता आहे, देशात सत्ता आहे, तर महानगरपालिका शहराच्या लोकांना भर या ठिकाणी करू नका. हे देखील पैसे राज्यात तुमची सत्ता आहे तर तुम्ही ते पैसे देखील आणून दाखवा, असं त्यांना सगळ्याला आव्हान करतो. जी आज सोलापूर शहराला तुम्ही सांगताय की 3,500 कोटी ह्या शहरातल्या लोकांना कर तुम्ही घेणार आहेत, ते तुमची सत्ता आहे तर त्या ठिकाणी तुम्ही आणून दाखवावं, हे त्या माध्यमातून तुम्हाला आव्हान करतो. प्रश्नावरून जे आहे ते सभागृहात जो आहे तो मोठा गोंधळ झाला आणि या गोंधळावरती 2 नगरसेवकांना आपण निलंबित केलेलं आहे विरोधकांचं. काय सांगाल? बघा, जे विरोधक आहेत ते कायम या ठिकाणी सभागृहामध्ये तुम्ही गेले 2 सभागृह बघितलात, या ठिकाणी ते कुठलेही चांगले विषय आले असताना त्या ठिकाणी स्टंटबाजी करणे, लोकांमध्ये या ठिकाणी माईक वडावडी करणे, परत लोकांमध्ये नगरसेवकांमध्ये दहशत पसरवणे असे या ठिकाणी नगरसेवक वागतात. त्यामुळं आम्ही वारंवार त्यांना या ठिकाणी सूचना दिल्या होत्या की आपले जो ही सोलापूर महानगरपालिकेची जी सभा आहे ती व्यवस्थित चालली पाहिजे. कारण का अनेक सोलापूर जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न या ठिकाणी येतात आणि ते मांडत असताना कुठंतरी सोलापूरच्या विकासासाठी या ठिकाणी चांगलं काम या ठिकाणी आपल्या हातनं घडलं पाहिजे. पण ते तसं न होता कायम या ठिकाणी ते या ठिकाणी गोंधळ घालत असताना कुठलाही विषय दिशाभूल करणे, माईक वडावडी करणे या हिशोबाने ते करत असताना आम्ही त्यांचं या ठिकाणी निलंबन केलं. आपण वारंवार सांगतो की करवाढ होणार नाही, दरवाढ होणार नाही, पण त्या दिवशी आता काही वेळापूर्वी आंदोलन पालकमंत्र्यांनी सुद्धा तेच सांगितलं की कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ होणार. 2 दिवसापूर्वी सुद्धा आपण तेच बोलतो. पण आजच्या सभागृहामध्ये झालेल्या गोष्टीनंतर आणखी पुन्हा एकदा सोलापूरकरांसाठी काय सांगितलं? बघा, जे पालकमंत्री आता आमचे आज सकाळी तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेले आहेत की आज आपल्या सोलापूर शहराचा जी गरज आहे, पाणी पुरवठ्याची जी गरज आहे, 2060 पर्यंत या ठिकाणी आपण हा 1,500 कोटीचा सोलापूर शहरामध्ये प्रकल्प आपण राबवत असताना पालकमंत्री यांनी सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणी सगळे पैसे जे काय ते आपल्याला शासनाकडून या ठिकाणी मिळणार आहेत. आणि ह्या मिळत असताना ह्याचा जी कॉन्ट्रीब्युशन मनी आपण देत असताना जर कुणाला गैरसमज होत असेल की आपण काय नागरिकांवर या ठिकाणी करवाढ करत आहे का, तर तशी करवाढ दरवाढ कुठलीही राहणार नाही आहे, एवढं सांगू इच्छितो. आणि
सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून हे प्रोजेक्ट आहे आणि या ठिकाणी आपण राबवणार आहोत. फक्त एक सांगतो की कर प्रणाली चेंज केली म्हणजे दरवाढ वाढलं, करवाढ वाढलं, हे जे विरोधक या ठिकाणी दिशाभूल करत आहेत, हे त्यांना मला सांगायचं आहे की आपण कुठली करवाढ दरवाढ केलेली नाही आहे. आपण फक्त कर प्रणालीला या ठिकाणी चेंजला मान्यता दिलेली आहे, एवढं सांगू इच्छितो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.